टीम एफर्ट. आता हर्षल दादा बोलतो तिथं हे करतो. ठीक आहे. पहिल्यांदाच कळलं आपण सगळे एकत्र, सगळ्यांचं आपल्याला कोणाचं जजमेंट नव्हतं कोणाला, तरी पण आपण एक प्रत्येकाचं ऐकून सिंकमध्ये आलो थोडंसं. बॉलिंगचं डिसिजन घ्यायचा हा होता हेतू की सगळ्यांचं कळावं की गेम सेन्स काय आहे, गेममध्ये इन्व्हॉल्वमेंट काय. त्यानुसार मग आपल्याला बॅटिंगमध्ये पण तो कॉन्फिडन्स येतो पाठवण्याकरता. सगळ्यांनी चांगलं खेळलं, बॉलिंग छान झाली सगळ्यांची. फक्त मध्ये थोडं आपण सोडत होतो मॅच. 4 बॉल झाले की बॉलर थोडं एक नवीन ट्राय करत होता, स्वतःचं एक्सपेरिमेंट करत होता. ठीक आहे, पहिली मॅच होती, ठीक आहे. जसं आपण पुढं जाऊ हा एक्सपेरिमेंट थोडासा अवॉइड करू, कारण आपण 20 रन कमी, 20 पण नाही, मी आता 40 रन कमी दाबू शकलो असतो, जे 100 रनच झाला असतो. तर पुढच्या मॅचेसला आपल्याला होतो पण त्याच्यावरती आपण काम करू. बॉलर बहुत गुड बॉलिंग चांगली बॉलिंग. फक्त तुम्ही डिफेन्सिव्ह जाऊ नका जास्त. ते जे तुम्ही काढता डायरेक्ट ते नाही काढायचं. हां, तेवढ्या डिफेन्सिव्ह जायचंच नाही, मार खायचा. मार खाण्याशिवाय नाही करणार तुम्ही. तुमचं स्पीड आहे, टप्पा चांगला आहे, गुड लेनला टाकायचं कसं करायचं, चांगलं बॉल टाकलं. हे जे आता आम्ही फिल्डिंगचं पण सांगू नये कशी फिल्डिंग. हां, फिल्डिंग पण छान झाली, कव्हर झालं सगळं. हां, फक्त 2-3 ते कॅच सुटले म्हणजे थोडं हां आपण फिटनेसवर काम करतो ना सगळं. फिटनेस झाला तर मग ते होऊनच जातं. ओव्हर थ्रोचे आणि जाऊ दे तेवढं चालतं. आणि एक थोडी वगैरे तयार राहायचं. राईट. पण प्रत्येक बॉलरच्या माइंडमध्ये ना आपली ओव्हरचं नाही काहीतरी स्ट्रॅटेजी पाहिजे की कुठे असलं पाहिजे. आपण किती 6 बॉलमध्ये कुठे टप्पा टाकतो तो आपल्याला माहिती असेल ना, त्यानुसार मग आपण फिल्डिंग लावू शकतो. हे केलं आहे आपण. आता प्लॅन घेतोय, त्याची PDF बनवतो आणि दर मॅचच्या वेळेस ती त्या आपल्या ॲप जे बनवलं त्यांनी त्याच्यामध्ये असेल. मग तुझ्या प्रोफाईलमध्ये तुझे फिल्डिंग प्लॅन पण असेल. राईट. तुला ते इथे येऊन चिठ्ठ्या आणि हे राहणार नाही, त्या ॲपमध्येच होणार आहे सगळं. कळलं? नाही हे बोल म्हणतोय जे डिफेन्सिव्ह राहू नका ना, हे खूप महत्त्वाचं. हां, डिफेन्सिव्ह नाहीच राहायला पाहिजे. फक्त त्यांचंच वाटलं मला, बाकी सगळं ओपन खेळत होते. बाउंड्रीचे फिल्डर जे आहेत ते पण चांगले खेळत होते. फक्त आपण थोडं काय म्हणतात ते 1-2 स्टेप म्हणजे ॲक्टिव्ह राहायचं. जसं आपण सर्कलमध्ये राहतो तसं. आता कॅच तुझा तो कॅच झाला असता, तो इम्पॉर्टंट जर कॅच असता तर तो कॅच झाला असता, तो पुढे जाऊन आपल्याला हे पडेल. मग हे कॉलिंग आहे. आता कॉलिंगचं आपल्याला ड्रिल करावं लागेल ना, कोऑर्डिनेशन होईल. तुम्ही वेगवेगळं ड्रिल केलेल्याचा अर्थ नाही आहे. टीम ड्रिल हे सोबत झाली पाहिजे. जे बाउंड्रीचे फिल्डर आहेत आणि मध्ये मग आपल्या दोघांचं ड्रिल झालं पाहिजे की दादा मी आवाज देणार आहे. आपलं काय झालं, आवाज दिला नाही. माझी दुसरी कॅच तिथं सुटली, ती आवाज देणार नाही. माझी तिसरी कॅच का सुटली, मी पळालो नाही. ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाही. मी हे सांगून की भाई आपण 45 ओव्हरला हे जे केलं ना, तो बॅट्समन एक खेळला ना, 140 रन हे झालेच नाही पाहिजे या टीमला. ही टीम आज 80वर थांबली पाहिजे. बरोबर. का झाले, मी 2-2 ओव्हरला विचारत होतो की नाही तुम्हाला पण ह्याला कसं आउट करायचं. तुम्ही विचार करा, तुम्ही तिथं विचार करा. तुम्ही सगळे 11चा 11 कॅप्टन आहे, बाहेर बसणारे पण सगळे कॅप्टन आहे आपले. तुम्हाला म्हणलं होतं ना, तुम्ही सांगा अरे याला असं कसं आउट करायचं. आता सांग बरं तू कसं आउट केलं असतं त्याला. आज काय आपलं हे झालं त्याच्यामुळे उदाहरण का केले त्यांनी आपल्या. आपण फिल्डिंगमध्ये थोडेसे हाफ चान्सेस जे होते अटेम्प्ट नाही केला तुझा काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की तो कसा त्याला कसं कुठं ब्लॉक केला पाहिजे होता ना, तो कुठं स्ट्रॉंग खेळतो. त्याला आपण जास्त पेशन्स फील्डला घडलं 1-2-3 कॉन्सिक्युटिव्ह थोडं पुढे आवाज माझ्यानुसार त्याला म्हणजे डिफेन्सिव्ह केलं ना, त्याच्यामुळे तो सिंगल डबल पहिले करतो. त्याला माहीत आहे का अटॅकिंगच ठेवायला पाहिजे. जसं मी म्हणजे तुम्हाला म्हणत होतो कंटिन्यू की बाहेर नको इथंच ठेवा, त्याला मारू द्या. वेळेस आपण हे करणार. एखादा मिस टाइम कॅच पडतो. 6 ओव्हर झाल्या, सिंगल मिळाले. 5 फिल्डर बाहेर जाणार ही आपली टीम नाही. मी आत्ताच सांगतो सगळ्यांना. बॉलर जरी म्हणला ना दादा मला 5 पाहिजे, मी 3च फिल्डर बाहेर ठेवतो. तुला तुझी माहिती आहे ना बॉलिंग, तिथून बॉल पडला पाहिजे. एवढी प्रॅक्टिस आहे आपली. आता पहिलीच मॅच आहे तरी बघा तुम्ही 21 किती अजून वाढत जाईल. अजून मी बॉलिंग टाकली नाही, याने बॉलिंग टाकली नाही. अजून 2 मेन बॉलर आज मॅचलेस नाही. बरोबर, ह्या गोष्टी आहेत. लेफ्ट आर्म स्पिनर एवढा भारी आपला, तुम्ही बघाल आम्ही 4 ओव्हर झाले त्याच्यासोबत खेळतो. तुषारला माहिती आहे 4 ओव्हरमध्ये 13 रनच्या वरनं देत नाही. 2 विकेट 3 विकेट त्याचा पण आपल्याला हे होईल. पण असा बॅट्समन आला ना, तुम्ही पण सांगायला पाहिजे अरे दादा तू काय करतोय, का 5 फिल्डर बाहेर ठेवले तू. तुम्ही सांगा बॉलरला, सांग तू शिवाय दे त्याला. काय गरज आहे 3-4 फिल्डर बाहेर ठेवायची. त्यांनी एक तरी लॉंग इथं शॉट मारला का, नाही ना. इथं शॉट नाही मारला त्यांनी आणि इथं पण नाही मारला. मग त्याला काय फिल्डिंग लावली पाहिजे होती. त्याचा हा जो शॉट होता ना बघ कंटिन्यू असं मारत होता, तो बंद करायचा होता. आणि कटला बाहेर का फिल्डर ठेवला होता बाउंड्री जवळ. बरोबर, ह्या गोष्टी तुम्ही अनालाइज करा. मी तेच म्हणतो इथं बाहेर कोणतरी आपल्यासोबत मॅच बघायला आले त्याच्यासोबत टाईमपास हे ते बंद करा पूर्ण. म्हणून मेडिटेशनचा कोर्स दिला तुम्हाला. माझं बघितलं का किती फोकस नाही. आता बघा मी बोलतो तरी मला हे होतं, तरी मला खेळायची नव्हती. पण पहिली मॅच म्हणून मी
खेळलो जरी माझी गरज पडली नाही. मला किती भारी वाटतंय बघ ना की जिथं आता आम्ही खेळतो ना तिथं दुसऱ्या टीममध्ये हर्षल, तुषार, मी आम्ही जर नाही खेळलो ना टीम नक्कीच हरते. असं एवढं प्रेशर आहे तर इथं किती भारी एन्व्हायरमेंट आपल्याला. मी आता शार्दूलला तेच बोलत होतो की आता 10 म्हणजे 2 महिन्यानंतर 1 महिन्यानंतर आपले 26 प्लेअर आहे. आता जर 36 प्लेअर झाले जसं आता अमोलला चान्स नाही मिळाला, अभयला एक उचल मिळाला, आपल्याला एका टुर्नामेंटमध्ये आपल्या 2 टीम टाकायच्या आणि आपलीच फायनल झाली पाहिजे हे एम ठेवा, कळलं का? कारण आपल्याकडं ऑलरेडी आता 27 प्लेअर आहेत. आता 2 जे आले ना आज ते पण जॉईन झाले. अथर्व त्याच्यामध्ये 1 नंबर म्हणजे तुझी किपिंग आणि बॅटिंग 1 नंबर बॅटिंग. आमचा असा अरे आम्हाला विकेट किपर 2 वर्ष झाला होता, आपला करण म्हणून होता तो नाही आहे. मग तुषार दादा, रोहित दादा बॉलिंग टाकून विकेट किपिंग करतात. पण आम्हाला माहिती होतं की प्रॉपर विकेट किपरची गरज आहे. मीटिंगमध्ये काल 15 मिनिटं आम्ही त्याच्यावर डिस्कशन केलं. श्रीकांत म्हणला की विकेट किपर आहे अथर्व आणि कॉर्पोरेटला पण आहे. तुझ्या कंपनीची टीम नाही आहे मग चांग तू राहायला कुठे? मला माहिती नाही कारण बाकी डिपार्टमेंटचे प्लेयर्स जाऊही नको तू मग आपल्या एवढ्या जागी टुर्नामेंट आहे, तुला दर शनिवार रविवारी कुठं जायचीच गरज नाही. आणि आज ओपनिंग पण चांगली झाली. मग 1 नंबर बॅटिंग झाली. स्टार्ट बरोबर पॉवर प्लेचं स्टार्ट जे पाहिजे होतं ते केलं. शॉर्ट मस्त. म्हणजे तुमच्या लेवलनुसार कमी आहे पण जे आपल्याला पाहिजे होतं ते केलं तुम्ही. टीम जिंकली पण तुमची लेवल मला अजून पहिल्या 4मध्येच ही मॅच संपली पाहिजे होती. म्हणजे मेहुलची आमची बॅटिंग यायला पाहिजे. तू व्यक्तिग आणि तुषार 1 नंबर बॅटिंग. तुषार असाच खेळतो आणि त्याला आपण ते टेप दिलं त्याचं गोल तेवढंच आहे. तो मॅचला येणार त्यांनी लिहून घेतलं बघा आज काय केलं किती बॉल किती करायचे किती बॉल किती आहेत 20 बॉल 35च्या वरच रन करणं संपला विषय. त्याला दुसरा काहीच गोल नाही आहे. आणि इथं या टुर्नामेंटला तो इम्पॅक्ट प्लेअर असल्यामुळं त्याला पदीर जोपर्यंत आहे किंवा कोणी बॉलर असलं त्याला आराम आहे. तू बाहेर इथं वाटलंस ना कंटिन्यू एकाला सांगायचं मला 15 ओव्हर बॉलिंग कर. इथं नेट आहे, इथं प्रॅक्टिस करायची काय शॉट मारायचे, इथं बसून राहायचं. ह्याच्याने तुझा गेम एवढा वाढेल ना नंतर असं होईल आपल्याला हे जे रन आहेत ना आपण हे तुम्ही 4 जण करणार पूर्ण टुर्नामेंट पण आपण जिंकणार पण बॅटिंगच येणार नाही खायचं. म्हणून आपण ऑलराऊंडर आहे म्हणून बरं आहे आम्हाला 2-2 ओव्हर टाकायला मिळतील. दुसरं 2च मिनिटात संपवतो. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे मेडिटेशन. जसं मी आता शार्दूलला पण बोलत होतो, निरंजनला बोलत होतो. जसं आता श्रीकांत आणि हे लोक आज खेळत नव्हते पण ते येऊन तुम्हाला बोलतात ना त्याला बोलतात त्याच्यासोबत टाईमपास होतो ते आपण नंतर करायचं. कारण मी तुम्हाला जेव्हा सांगतोय ना मेडिटेशन करा प्रत्येकाचं सांगतोय मेडिटेशन करा हे करा ते करा तुम्ही काय म्हणता दादा वेळ नाही. मग मॅचला जेव्हा आले ना तुम्ही सकाळी 8 पासून ते 1 पर्यंत आपला वेळ आहे ना हा दुसऱ्या कोणाला द्यायचा नाही. तो किती जवळचा असून काही असो. मी बघा इथं जरी असेल तरी बाउंड्रीच्या हे आता माझे भाऊ आहेत त्यांना पण बोललो नाही मी. का नाही बोललो? माझं पूर्ण लक्ष आपल्या मॅचमध्ये. मग पुढे जाऊन काय करणार आहे आपण 5 जागी जर टुर्नामेंट म्हणजे 5 जागी जर आपण टीम टाकली आता 2 जागी टाकली तर 5 जागी असं होईल की मी हर्षल नाही आहे किंवा निरंजन पण नाही त्या मॅचला. शार्दूल तू कॅप्टन असशील किंवा तू कॅप्टन असशील तुला बोलायला लागेल मग तुला मॅनेज करायला लागेल मग तुझं तेवढा फोकस पाहिजे. तर ते मेडिटेशन सिरियसली करा. तुम्हाला ते 21 दिवसात जमत नाही ना. काल जो व्हिडिओ पाठवला आहे सचिनने बरं मला हातवर करा सचिनचा कोणाला व्हिडिओ येत नाही मेसेज येत नाही पर्सनलला मेसेज येतो नंबर सेव्ह करा आधी त्याचा त्याने ब्रॉडकास्ट केलं तरी ब्रॉडकास्ट केलेला असेल ब्रॉडकास्ट येत नाही का? नंबर 7 असेल नंबर सेव्ह नाही केलं तर broadcast. सचिन धुळे म्हणून प्लेअर आहे त्याचा नंबर सेव्ह करा. मॅचच्या आधी काल रात्री काय मेडिटेशन ऐकून झोपायचं होतं आणि आज सकाळी इथं येताना काय गाणं ऐकायचं होतं तिथपर्यंत आपण प्लॅनिंग करतो. म्हणजे त्याच्याने तुमचं टेन्शन वगैरे आता काही टेन्शन नाही आपल्या लीग मॅच आहे पण जेव्हा क्वार्टर फायनल सेमी फायनल येते ना मग सगळ्यांची फाटते. मग तिथं छोटं तोंड करून बसायचं 10 रन झाल्यावर इथे येऊन तोंड छोटं करून बसायचं ह्या गोष्टी होणार नाही जर तुम्ही मेडिटेशन तेवढ्या लेवलला केलं. मेडिटेशनचं मी सांगतो माझं एक्झाम्पल आहे. मी मागचा सीझन टेनिस खेळलो फक्त सगळीकडे आउट व्हायचं. आता माझं मेडिटेशन मी 3 महिने झालं करतोय ना. मला आता पण मी तू कोणत्या बॉलला विचार काय फिल्डिंग होती ते सांगू शकतो मी. आणि मी बॅटिंगला गेल्यावर तुम्ही बघाल नवीन प्लेअर मी बॅटिंगला गेल्यावर मला 1 सेकंद जास्त मिळतो बॉल बघायला टेनिस बॉलला लेदर बॉलला आणि माझ्या डोक्यामध्ये फिल्डिंग असते कुठेही काय नाही काय शॉट मारायचा काय करायचं. आणि मी खेळताना मी जसं तुम्ही आता बघा अजून काय केलं तुम्ही बोलत नाही खेळताना जास्त तुषारदादासोबत तुम्ही बोलत नाही आहे अजून बॅटिंगला कारण कमी खेळले. मी समोरचा अनोळखी जरी असेल ना त्याला पण इनपुट देतो की अरे हा असाच टाकतोय तू तसाच टाकतोय तू तसंच खेळ. म्हणजे तिथं काय मध्ये 2 vs 11 आहे ना मग आपल्याला तो जो लॉयन ॲटिट्यूड आहे तो तिथं दाखवायचा आहे. 2 vs 11 असेल तरी भाऊ मीच भारी आहे मला बाहेरच्या चेअरची गरज नाही. तिथं आम्ही दोघंच भारी आहे तुमच्या 11पेक्षा हे ॲटिट्यूड ठेवायचं बरोबर. आणि 11वा जो दुसरा सिम्बॉल आहे त्याचा अर्थ काय आहे गोल किंवा हायना म्हणतो आपण की हंट इम्पॅक्ट जे आज झालं नाही त्यांनी 50 रन का केले आपल्याला
आपण त्याच्यासोबत प्लॅनिंगच केलं नाही. जे ते आपापल्या याच्यात होतं थोडंफार, पहिली मॅच होती थोडं शांत होतं. तर चेअरिंग करा. इथं आपल्या प्लेअरचा बाहेरून आवाज आला नाही पाहिजे एवढी चेअरिंग पाहिजे. हे असं जमणार नाही, मी तेच सांगतोय. ए टीमला तुम्हाला खेळायचं आहे. आता ह्याच्यातूनच आपली एका टुर्नामेंटला जी टीम बनेल, ओपन टुर्नामेंटला जी आपल्याला MCAला आपली टीम टाकायची, तिथून याच्यातूनच सिलेक्शन होऊन तेच प्लेअर क्लबला खेळतील त्या इन्व्हिटेशनच्या, बरोबर. 2-2 दिवसाच्या मॅचेस असतात. तिथं जर तुम्हाला खेळायचं गोल ठेवा म्हणजे हे काहीच वाटणार नाही तुम्हाला. कारण तुम्ही खेळू शकता, तू पण खेळू शकतो. असे प्लेअर आहेत आपल्याकडे. तुम्हाला आता वय पण आहे. आमची ती चूक झाली आहे. मी तुमच्यासारखाच होतो. 4th इयरला विचारा, 14 मॅच पाठवल्यात ना, 7 मॅन ऑफ द मॅच माझे. तुषारला पण विचारा. नंतर काय झालं, फॅमिली किंवा जॉबमध्ये लक्ष दिल्यामुळं विसरून गेलो. आणि आपल्याकडं एवढा भारी ॲनालिसिस आणि हे सगळं आहे ना. मी सांगतोय, मी वाटल्यास तुम्ही लिहून ठेवा. आपल्यातला 2 वर्षामध्ये जर नाही खेळला महाराष्ट्राला प्लेअर तर मला बोलतो. खेळणार म्हणजे खेळणार आणि आपल्यातलाच खेळणार ना. ऑलरेडी 2 जण खेळतात महाराष्ट्राला. तो श्रीकांत बघा आज खेळू शकला नाही, तो महाराष्ट्राला खेळतो. म्हणजे खेळला मागच्या वर्षी आणि विराज पण यावर्षी पण ट्राय झाली. आणि आपल्याला हे करायचं आहे की बाबा आपली टीम असेल ना, मी बाहेरचा आणि इन्व्हिटेशनला टीम गेल्यावर तुम्हाला सांगतो फॉरमस्टारचं काय होणार आहे. बाहेरचे लोक म्हणतील 10,000 देतो, 50,000 देतो, पण मला डायरेक्ट घे. आपण घेणार नाही. आपल्याला पैशाची गरज नाही आहे. आम्ही जे मॅनेजमेंटमधले लोक आहे किंवा तुम्ही पण बघा, आपल्याला गरज आहे का कोणाच्या पैशाची? किंवा मी 1 रुपया तुम्हाला एक्स्ट्रा मागितला का दादा, आम्ही सॉफ्टवेअर बनवतो, हे बनवतोय, काही गरज नाही आपल्याला. आपण कॉन्ट्रीब्युशन जमा करू, त्याच्यातूनच करू. आणि हे जे सॉफ्टवेअरवाला जे करतोय ना आपण, मेहुलला पण आयडिया असेल, मेहुलची पण कंपनी आहे किंवा तुम्हाला पण कळत असेल, त्याचं तुम्ही लॉग इन करून बघा, त्यांनी काय बनवले तुम्हाला कळेल. म्हणजे सगळे इनपुट आम्ही डिस्कस करतोय, दिवस रात्र त्याच्यामध्येच आहे. मी माझ्या कंपनीचं काम दुर्लक्ष करून ते का करतोय मला माहिती आहे. आत्ता आपल्याकडं आपल्या 2 टीम आहेत. टेनिस बॉलच्या 4 टीमला मी कोच करतोय. 6 टीम झालं. आपल्याला कात्रजपासून लास्टचा प्लेअर आपला कुठं राहतो, तुम्ही हडपसरला राहतो, तिथं पण आपल्या फर्ग्युसन क्रिकेट क्लबची एक ब्रांच असेल. जसं तुला मी काय आयडिया सांगितली, नेट घ्यायचं, 10 प्लेअर जे पण असतील जमा करायचे, त्यांची प्रॅक्टिस घ्यायची आणि 200 रुपये त्यांना ठेवायचे. किती रुपयाचा मावतो? 2,000. नेटचं भाडं किती असतं एका तासाचं? 500 रुपये. सरळ त्या प्लेअरला एका तासाचे 1,500 रुपये मिळतील. त्या 1,500मध्ये तू तुझी 1 तासानंतर प्रॅक्टिस कर. 500 रुपये बॉलिंग मशीन कर किंवा काय कर, कळलं. हे करायचे म्हणजे क्रिकेटमध्ये लागणारा पैसा ना, आपण फॉरेस्टर्समध्ये जे लोक आहेत ते खिशातून भरणारच नाही आहे. ते आपण असे पैसे कमवणार, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि कोचिंगमध्ये खूप मोठ्या मोठ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. आमचा काहीच खेळत नव्हता तो मित्र, आता इंडिया अंडर-19ला हे येतो, मसूस बनवून लागले. हे आधी वुमेन्सच्या टीमला होता, मग अंडर छोट्या मुलांचा होता, एवढ्या वर गेले. आता त्याच्या ओळखीमुळं माझ्या मित्राला श्रेयस अय्यर सगळ्यांना माहिती आहे, रुपेश जैन म्हणून सर्च कर लिंक्डइनवर, तो भेटला. त्याला का भेटला? त्याच्या ओळखीमुळे भेटला. आणि तो पराग सरांचा स्टुडंट आहे, माझा मित्र दशुकम चव्हाण, त्यांनी त्यांची भेट घालून दिली. म्हणजे बघा आपले कॉन्टॅक्ट इथपर्यंत. जर तुम्ही असाल भारी ना, तर तुम्ही जाणारच. ऑफिसला वेळ 9 तास द्या, मी काहीच म्हणत नाही, पण नंतर 1 तास जो आहे ना, सोशल मीडियाचा अर्धा तास तुमचा कमी करा, दुसऱ्या गोष्टी कमी करा. आणि इंडिया आणि यांच्या त्याच्या मॅच बघू नका, तुम्ही तुमचं बघा. मी आता शार्दूलला बोलत होतो, हर्षलला विचारा, मी भांडण करायचो, माझी मॅच आहे, मी कुठंच येणार नाही, इंडियाची मॅच आहे. मला आता महिनाभर 2 महिने झाले मी याच्यातच आहे ना, आपल्या कोचिंग अकॅडमी करणं, आपलं तुमच्या प्लेअरला हे करणं. मला टेस्ट मॅच झालेली सिरीज माहीतच नाही, स्कोर कार्ड तू विचारशील तर. आणि त्याच्या आधीच्या कोणते स्कोर कार्ड विचार, मी तुला सांगतो. किंवा विराट कोहली कोणत्या मॅचला कसा खेळला, कसा आउट झाला, ते पण माहिती आहे मला. मी एवढ्या मॅचेस बघायला, याला पण माहिती आहे. आम्ही पार्टी करायचो, मॅचच्या दिवशी फक्त पार्टी असायची आमची, मॅच बघायची. पण आता लक्षात आलं मला की यार आपण प्रोडक्ट नाही बनायचं आहे, आपण मॅच बघतो म्हणजे आपण प्रोडक्ट बनतोय. इंस्टाग्राम आपण वापरतो म्हणजे आपण प्रोडक्ट बनतोय. तुम्ही प्रोडक्ट बनवा ना भाई. आपलं डोकं एवढं भारी आहे ना, सगळेच भारी आहेत, मॅक्सिमम लोक आहेत. तर ते तुम्ही, म्हणून मी ते मेसेज टाकलेलं आहे की तुम्ही तुमचं एक काय तुम्हाला पॅशन आहे ते विचार करा. तुझं जर पॅशन असेल मला महाराष्ट्राला खेळायचं दादा, जॉब सांभाळ, तर तू मला ते पाठव. तुझं असेल की दादा मी कोचिंग करू शकतो, तू पाठव. तुझं मेहुलचं आहे सॉफ्टवेअरमध्ये एक्सपर्टीज किंवा बॅटिंगचं जे असेल ते सांगेल. तुझं विकेट किपिंग भारी आहे, तुला महाराष्ट्राला विकेट किपिंग करायची आहे, तसं तुम्ही. किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणाला व्हिडिओ ॲनालिसिसला हे असेल ना, त्याच्यात सांगा. आपण त्याचे रवी शास्त्री, MS धोनी यांच्या अकॅडमीचे कोर्सेस बाय केले. आपण ते आपल्या कोचेसला आधी ट्रेन करणार. डायरेक्ट तुम्हाला मी म्हणणार नाही की 1 तारखेपासून इथं अकॅडमी आहे, तुम्ही इथं जॉईन करा. आता बघा इथे किती लेट आहे. इथं 2 जण आपले राहुल आहे, इथं राहणारे, इथं घेऊ शकतात कोचिंग. कोचिंग कशी आणून द्यायची ती माझी जबाबदारी आहे, तुषारची जबाबदारी आहे. तुषारचं कॉन्टॅक्ट बघितलं का तुम्ही भावदानला, आपण प्रॅक्टिस केली तिथं.
त्याच्या याच्यावर बाकीची बुकिंग असेल ना कॅन्सल होते आपल्या टीमला जो बुकिंग नाही त्याचा तो फायदा आहे आपल्या टीमला. तुम्ही या गोष्टी लक्षात घ्या. मी कशामुळे प्लेअर म्हणजे माणसं सगळे जोडले आणि जिथं बाकीच्यांना 800-900 रुपये असतं ना त्याच्या ओळखीमुळं किंवा त्यांनी त्या माणसाला तिथे जागा बनवून दिली पावदांचा आहे ना तो, म्हणून त्याला ते माहिती आहे की तुषारदादाची टीम असेल तर 50% डिस्काउंट द्यायचं. हे आपण बाहेर नका बोलू पण सांगतो तुम्हाला की प्रत्येक प्लेअरचं काय हे आहे ना ते मला माहिती आहे, म्हणून इतके वर्ष झालं मी जपून ठेवलं ते. आणि मी बाहेर यांना पण विचारा, मी कोणालाच भेटत नाही. आपली टीम आहे ना तेवढीच, टेनिसची टीम असो लेदरची टीम असो माझे मित्र आहे तेवढे. या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि आपण याच्यावर काम करा प्लीज. आणि डाएटवर काम करा. डाएटचं माझं चॅनल आहे किंवा ग्रुप आहे बघा. डाएट तुम्ही मला आता बघताय 23ला तू बघितलं होतं माझी डेअरी होती एवढा बेस्ट नव्हता. आता काय झालं आहे ट्रान्सफॉर्मेशन. मी काय खाल्लं आता तू पण बघ, अजून पण खायचे राहिले. तिखट हे ते सगळं मी डाएट करून पाठवलं आहे ते बघा. सगळं सोडून द्या. बिस्किट मॅगी हे पण खराब आहे आपल्यासाठी प्लेअरसाठी जर तुम्हाला त्या लेवलला खेळायचं असेल तर. तुषारनी पण तो 4-4 किलोमीटर दररोज पळतो. हर्षल दादा पण रन करतो. सगळेच आपल्याकडे फिट आहे ऑलरेडी. पण जे नव्हते ना आमचे टेनिस बॉलला पण प्रवीणला माहिती आहे नव्हते प्लेअर ना 35+ लोकांनी माझं ऐकलं महिनाभरात. आता त्यांना विचारा नांदेड सिटीच्या ग्राउंडवर म्हणजे आमची टीम बंद पडायला आली होती. आता गेम चेंजेस म्हणलं की समोरच्यांना कळतं की भाई डेंजर टीम. हा बदल आला 35 वर्षाच्या मुलांमध्ये. मी सगळ्यात यंग आहे तिथे 31 वर्षाचा असतो. मला मग त्याच्यामुळे वाटतं की यार आपण तर खूप डेडिकेटेड आहे. जसा शार्दूल काय म्हणला तो हडपसरवरनं 40 किलोमीटर त्या दिवशी मॅचला गेला आणि परत आला घरी. दिवस गेला ना. एवढं डेडिकेशन असेल ना तर आरामात खेळणार. आणि आपण महाराष्ट्र का खेळणार मी त्याचं पण कारण सांगतो. तुम्ही कोणत्याही महाराष्ट्राच्या प्लेअरची कुठे जाऊन मॅच बघा, तो वॉर्मअप करत नाही, तो स्ट्रेचिंग करत नाही, डायरेक्ट जाऊन मॅच खेळतो आणि घरी निघतो. तो ॲनालिसिस करत नाही. आपला फायदा आहे ना, कळलं का? आणि असं करूनच आम्ही PDCAची टुर्नामेंट जिंकलो आणि असेच जिंकलो वन साईड. त्याला विचारा 4 जणांनंतर बॅटिंगच येत नाही. हे ॲटिट्यूड पाहिजे. आणि आता त्या प्लेअरचे तुम्हाला मी स्कोर कार्ड पाठवतो नवीन यांना पण. सूरज शिंदे, महेश शिंदे, त्याच्यानंतर ओमकार मोहोळ, हर्षल हडके, रोहित हडके हे सगळे त्या टीम्समध्ये होते. त्यांचे आता 15-15 हजार रन आहेत. सूरज शिंदे दादा माझा मित्र आहे चांगला, तो पण आपण टीमला होता. त्यांनी पण आपल्याला ॲप्रिशिएट केलं होतं की यार विशाल तू काय टीम बनवली. मी म्हणलं दादा हे आपले सगळे कॉलेजचे पोर आहेत आणि माझे पाशांचे मित्र आहेत. फक्त आम्ही म्हणलं रेग्युलर प्रॅक्टिस आणि हे करतो आणि आम्ही ॲनालिसिस करतो म्हणलं दादा. मग खूप भारी आहे म्हणलं तुम्ही. या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मग आता तुम्ही आज काय करणार गेलो ना 2 मिनटं विचार करा, लिहून घ्या आज मी मॅचमध्ये काय केलं. कारण 5 तास तुम्ही घालवता ना कुठं खूप महत्त्वाचं आहे लिहायचं. म्हणून मी बघा आता जबरदस्ती करतोय ना मी तुम्हाला इथं तू पाठव ते नंतर झालं नाही पाहिजे, कळलं का? किंवा मेडिटेशन मी अजून बघा पोल टाकलेला आहे त्याच्यात फक्त 3-4 वोट आहेत. 36 लोक आहेत आपल्या ग्रुपमध्ये. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. 32 लोकांनी का नाही केलं. पुढची मॅच अशी असेल 20 तारखेला. आता मी वेळ देतो तुम्हाला 15 दिवस ते करायला. पुढच्या मॅचला जर त्यात तो मेडिटेशनचा कोर्स कंप्लीट नसेल ना मॅच इकडे हारली तरी मला फरक पडत नाही. मी त्या प्लेअरला घेणार असेल. नाहीतर इथं येऊन मेडिटेशनच करायचं ना दर प्रॅक्टिसला म्हणजे मग हे राहील. आणि आता पोलमध्ये वोट टाकून चेंज करून पण फायदा नाही कारण मी त्याचा शीटमध्ये डेटा ऑलरेडी कॉपी केला की कोणी केलं.